ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 20. पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुडात जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश हा केला. त्यावेळी राणी मौनाकिनी आपल्या मंचकावर स्वस्तपणे निजली होती. तिच्या दासी वगैरे दुसरे कोणीही जवळ नव्हते. असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीत पडला. तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले. असो, राणीला तिलोत्तमा, मौनाकिनी व पद्मिनी अशी 3 नावे होती. ही 3 नावे पडण्याची कारणे अशी होती की सियल द्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मौनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी कोणीही नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मौनकीच्या पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले. हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्याभिचार कर्म करणारी पापीण आहेस. मी तसाच भ्रष्ट नाही. सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आता श्रीराज्यात तुझी वस्ती होईल. येथे तुला पुरुष दिसवायचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली, महाराज, चुकून अपराध घडला. त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिनतक्रार भोगले पाहिजे हेच खरे. परंतु आता इतके तरी काय की मला औशाप देऊन आपल्या चरणांच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसीने औशाप दिला. हे पद्मिनी, तुला सांगतो ते ऐक. श्रीराज्यात हल्ली राजपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझेशी रममान होईल. त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल. मग तू देखील स्वर्गप्रत होऊन भोग भोगशील. हे एकदाच मौनकीने त्यास विचारले की त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रिया आहे. मग त्यांना संतती तरी कशी होते? तेव्हा त्यांनी सांगितले की वायूचा पुत्र मारुती ऊर्ध्वरेता आहे. त्याच्या भूअंकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते, पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्रीगर्भ हा वाढतो. उपरीक्ष वसूने ही माहिती मौनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यांना विचारले. शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे. ते ऐकून ते म्हणाले, तू आता तप करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, ती नीट लक्षात धरून ठेव. ती ही की त्यावेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथांची निसंशय गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरीक्ष वसू आपल्या स्थानप्रत गेले. त्यानंतर मौनाकिनीने श्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओट्यावर बसली. तेव्हा घरधनी तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली. ती अशी की सियल द्वीपी राहत असते, पण उपरीक्ष वसूचा शाप झाला म्हणून या शहरात आली. आता माझा येथे कसा निभाव लागेल हे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की तू मला कन्येप्रमाणे आहे. येथे तू खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा. ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचाही स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूल सुटली. ती तेथे राहून आनंदामध्ये आपली कालक्रमणा करी. एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानती दरबारातील स्त्रियास सांगितले की माझा वृद्धकाळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा मला नेम नाही. या श्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यात नगरात पाठावे व तिच्या गळ्यात माळ घाली तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली आणि एका शुभ मुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन
त्यास नगरात पाठवले. त्याने मौनकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने सिंहासनावर बसवले गेले. मौनकिनीस राज्य प्राप्त झाल्यानंतर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती हा प्रसन्न झाला. इतिहास मागे विदित केला आहे की सिंह द्वीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे नाव मौनकिनी असे ठेवले होते. ती सिंह द्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्या नावाने हाक मारेल. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असे देखील म्हणत असे. अशी ही तिची 3 नावे प्रसिद्ध झाली. मारुतीने मौनकिनीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही, कारण मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरखनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे. तो सर्वांना अजिंक्य आहे. मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केले. श्रीरामानेही सांगून पाहिले, परंतु आम्हा उभयतांचे त्यांनी काही ऐकले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच मारुतीने मौनकिनी सांगितले की गोरक्षनाथ आता येईल, त्यास हरयुक्तीने येथे रमव, पण तो विषयासक्त नाही हे लक्षात ठेव, आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण. इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मौनकिनी चिंतेत पडली. इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेशासोबत शृंग मुरुडास जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपल्या सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जाण्यासाठी निघाली. तिच्या बरोबर 5-7 जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळवल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणवायच्या राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसलेला होता. शेजारी मौनकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या. कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेनेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेली. त्या समारंभाकरता मौनकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणण्यासाठी पाठवले. तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. हे पाहून गोरक्षनाथही तिच्यासोबत जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलून सांगितले की मृदुंग वाजवायस मला दे. तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मच्छिंद्रासह राणी सुद्धा खुश होईन. त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते, परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले की स्त्रिया रूपाने येतो, यात 2 फायदे आहे. गुरुची भेट मला व्हावी हे माझं कार्य होईल व तुलाही पैसा हा पुष्कळ मिळेल. हे त्यांचे म्हणणे कलिंगाने कबूल केले आणि उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून, चोळी घालून, वेणीफणी करून, दागदागिने घालून त्यांनी हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला. नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशीसारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते. हे पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाकणी केली. कलिंगा मुख्य नायकीन, पण तिचेही गोरक्षाच्या स्त्रीरूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने ताल सूर बरोबर जमून मृदुंगावर थाप दिली. नंतर नाच सुरू झाला. त्या वेळेचे कलिंगाचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला. गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतक्या दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले. तेथील नृत्यनायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला. खुद्द मच्छिंद्रनाथाने मान डोलवून शब्बासकी दिली. परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदुंग वाजवीत असताना मधून चलो मच्छिंदर गोरख आया असा ध्वनी वारंवार उठवी. तो ऐकून मच्छिंद्रनाथाचा दचका बसे व गोरक्ष कसा आला या विचारात ते पडे. त्या आवाजाने त्यांची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्यांचे मन उडाले. तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले. त्यावरून त्यांनी तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळापासून कळविला. मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितलेली खूण पटताच तीही खरकन उतरून गेली, जेणेकरून त्या गाण्याच्या आनंदरंगाचा भंग झाला.
तरी मौनाकिनी तशी लक्ष देऊन ऐकत होती. काही वेळाने तिच्याही श्रवणी तसाच आवाज पडला. तिने कलावंतनी सांगितले की आमच्या संग्रही मृदुंग आहे, तो वाजवून पहा. त्यावरून तिने तो वाजविला असताही तोच आवाज निघू लागला. राणीने आपली कलावंतीन वाजवयास पाठवली, पण तिला चलो मच्छिंदर गोरखाया हे शब्द काढता येईनात. तेव्हा त्या श्रीवेशधाराला गोरक्षाला मौनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली. तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की खरोखर श्री नव्हे, मच्छिंद्रनाथाचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे. तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी श्रीवेश घेतला आहे. हे ऐकून मौनाकिनी त्यांच्या पाया पडली. रत्नखचित अलंकार व पुरुषाची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली. तेव्हा त्याने श्रीवेश टाकून पुरुष वेश घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्या सभेमध्ये मच्छिंद्रनाथांकडे घेऊन गेली. तेथे तिने मच्छिंद्रनाथास खुणेने इशारा केला व सांगितले, तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे. प्रारब्ध उदयास आले म्हणून आज हा येथे दृष्टीस पडत आहे. याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रात मोठे भूषण आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. राज्याची जोखमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवील. हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचेही उत्तम संगोपन करेल. अशा प्रकारे मौनकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला. परंतु तो तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले. गोरक्षनाथ तिला म्हणाले, आम्ही शुद्ध वैष्णव लोक, आम्हास हे भूषण काय कामाचे? विधवेला कुंकाची उठाठेव कशाला पाहिजे? असे जरी त्याने बाह्यता म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागविल तसे वागण्याचा त्याने बेत केला. नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंग नायिकीनीस बहुद्रव्य देऊन निरोप दिला. नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले. तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यांना कळवली व आता तुम्हाच सोडून मी कदापि एकटा राहणार नाही म्हणून देखील सांगितले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्यांची परोपरीने समजूत काढून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करत आहे, पण काय करू? न घडावे तर घडून आले. मला मारुतीने गोवून येथे आणून घातले, पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही. अशी खूप प्रकारांनी त्याची ते समजूत करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की तुमचे शिष्य अनेक आहे. तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल. त्या योगाने तुमची माया सर्वठाही वाटली जाईल. पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात, म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर. जशी माशांना उदका वाचून गती नाही, तसाच माझा सर्व आधार काय तो तुम्हीच आहे. असे भाषण करत आता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती. मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले. त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली. नंतर उभयतांनी एका ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा देखील केली. दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मीननाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले. या अध्यायाचे पठन केले असतात मन स्थिर होते आणि प्रपंच हा सुखी होतो. मित्रांनो, श्री नवनाथ कथासार चे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.